नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। पावसाळा म्हटला की आपल्याला वेध लागतात ते अगदी गरमागरम खाण्याचे। पण पावसात काय होतं की आई सांगते की बाहेर जाऊन खाऊ नको। तर पावसामध्ये आमच्या घरातली सगळ्यात फेवरेट डिश म्हणजे गरमागरम रगडा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी खुसखुशीत पॅटीस। तर ह्याच दोन रेसिपीज आज मी तुम्हाला दाखवणार आहे। रगडा पॅटीस घरच्या घरी बनवलेले। चला बघूया या रेसिपी कशा बनवल्या जातात ते। सगळ्यात आधी रगडा बनवण्यासाठी काय करायचंय, पांढरे जे वाटाणे असतात ते घ्यायचे, त्याला 8 ते 10 तास भिजवून ठेवायचं। चांगले भिजायला पाहिजेत वाटाणे। दुसऱ्या दिवशी सगळं पाणी उपसून नवीन पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि मीठ आणि त्याला चांगल्या 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। 3 ते 4 शिट्या काढल्या की हे जे वाटाणे आहेत ते असे दिसतात। माझ्याकडे ऑलरेडी शिजवलेले वाटाणे आहेत, तेच मी यूज करणार आहे। तर हे आता आपण बाजूला ठेवून देऊया। तर हे पॅटीस बनवण्यासाठी माझ्याकडे हा उकडलेला बटाटा आहे। उकडलेल्या बटाट्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। इकडे तुम्हाला मी एक टिप देते की बटाटा उकडल्यानंतर त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते पूर्ण ॲब्झॉर्ब होतं। त्याच्यानंतर सोलून त्याला किसणीमधून ग्रेट करा, हाताने मॅश करू नका। हाताने मॅश केल्यानंतर काय होतं, थोड्याशा गुठळ्या राहू शकतात, पण जर तुम्ही किसणीतून हा किसून काढलात तर तो छान स्मूथ होतो आणि आपले पॅटीस पण छान स्मूथ होतात। तर त्याच्यासाठी हा जो बटाटा आहे तो घेऊया एका बाउलमध्ये आणि याच्यात आता आपल्याला 2 गोष्टी टाकायच्या आहेत। पहिली म्हणजे हळद आणि थोडंसं मीठ। आता हे आपण इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहोत, पण ते मिक्स करून घ्यायच्या आधी आपण आता काय करूया की माझ्याकडे हा एक बाउल आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या 2 ब्रेडच्या स्लाइस घेऊया आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालूया। पाणी घातल्यामुळे काय होतं, ह्या ब्रेडच्या स्लाइस नरम होतात आणि आपल्याला हे जे पॅटीस आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला आता बाइंडिंग घालायचं आहे। पण त्याच्या आधी आपण हे थोडंसं भिजून देऊया आणि हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। कधी कधी काय होतं की बटाटे हे चिकट असतात, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अजून बाइंडिंग घालायला लागतं। जर तुम्हाला असं वाटलं की बटाटे फुटत नाही आहेत तर तुम्ही ब्रेड नाही घातला तरी चालेल, पण माझ्याकडे जे बटाटे ते थोडेसे चिकट आहेत म्हणून मी ब्रेडचे स्लाइस घालणार आहे। मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की हातानेच हे ब्रेडमधलं पाणी असं काढून टाकायचं आणि ह्या ब्रेडला पण ह्या बटाट्यामध्ये मॅश करून घ्यायचं। आपलं आता पॅटीसचं मिश्रण तयार आहे। तर आपण काय करूया, ह्याचे एकसारखे भाग करूया आणि गोळे करून ह्याला थोडंसं दाबून घेऊया। अशा प्रकारे आपले हे जे पॅटीस आहेत ते सगळे तयार आहेत आणि इथे मी एक तवा पण गरम करण्यासाठी ठेवला आहे। त्याच्यावर टाकून घेऊया थोडंसं तेल आणि तेल टाकल्यानंतर हे जे पॅटीस आहेत ते सगळे ठेवून घेऊया। पॅटीस चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। एक बाजू चांगली छान ब्राऊन झाली की आपण ह्याला उलटून घेणार आहोत आणि दुसरी पण बाजू शिजवून घेणार आहोत। आता आपले पॅटीस जरा थोडेसे उलटून घेऊया आणि एका बाजूनी शिजलेत का ते बघूया। हो, ह्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आणि सगळे पॅटीस उलटून घेऊया। पॅटीस एका बाजूने शिजलेत, आता आपण थोडंसं अजून तेल घालूया आणि दुसरी बाजू पण शिजून देऊया। आता आपले पॅटीस तयार आहेत, याला एका सर्विंग प्लेटवर काढून घेऊया आणि ह्याच्यावरती टाकूया हा गरमागरम रगडा। रगडा टाकल्यानंतर आपण टाकून घेऊया दोन्ही चटण्या। तर माझ्याकडे ही आहे चिंचेची चटणी। जर तुम्हाला ही चिंचेची चटणी कशी केली आहे ते बघायचं असेल तर तुम्ही माझा सिंधी पकोड्याचा व्हिडिओ नक्की बघा। आपण टाकून घेऊया ही चिंचेची चटणी, कोथिंबीर आणि मिरचीची चटणी। ही जास्त टाकायची नाही कारण का ही तिखट आहे, थोडीशी। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, थोडासा चाट मसाला। माझ्याकडे या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आहेत, त्या आपण हातानेच क्रश करून ह्याच्यावर टाकून देऊया। बारीक शेव आणि फायनली थोडीशी कोथिंबीर। गरमागरम रगडा पॅटीस तयार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, घरच्या घरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.